कोकणात जाऊन व्हेज काय खायचं? तर कोकणात उत्तम व्हेज मिळतं. सुरेख, अगदी नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत. एक मऊ भात मेटकूट, 100 नाही 1000% मी रेकमेंड करेन ही थाळी. नक्की इथे खायला या, गुहागरला आलात तर. हे खूप भारी ठिकाण मिळालंय. ही खरी मराठी पदार्थांची संस्कृती असं मला वाटतंय. भाई विषय एंड. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. महाराष्ट्र फूड टूर आपल्याला घेऊन आलेली आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा समुद्र किनारा असणाऱ्या गुहागरला. आणि गुहागर मधल्या इंटरेस्टिंग खानावळी आपण एक्सप्लोर करणार आहोत. आता खानावळी हा मी शब्द वापरलाय, त्याचं कारण असे की गुहागरमध्ये खूप अस्सल आणि पारंपरिक मराठी पदार्थ मिळतात. आणि तुम्हाला सांगणार आहोत की गुहागरमध्ये आलात तर तुम्ही कुठे खायला पाहिजे. भूक लागलेली आहे, चला. आमरसपुरी, आमरसपुरी चालेल का? एक आमरसपुरी, एक मिसळ, एक थालीपीठ, एक मऊ भात मेटकूट, एक दही बुत्ती पण द्या. तर गुहागर मधला आपला पहिला स्पॉट आहे योगेश्वरी हॉटेल, जे गुहागर मध्ये भाव्यांचं हॉटेल म्हणून ओळखलं जातं. आणि जेवणासाठी पण प्रसिद्ध आहे आणि नाश्त्यासाठी सुद्धा. आणि आत आल्यावरच कम्प्लिटली कोकणातलं जुनं हॉटेल आहे तसा फील आहे. म्हणजे बाकडी आहे, फरशी आहे, शहावादी फरशी, आणि लोणची आणि सगळ्या गोष्टी तिथे विकायसाठी ठेवलेल्या आहेत. तर बघूयात, खूप एक्सायटेड आहोत. क्या बात आहे. म्हणजे ब्रेकफास्टला आयुष्यात मेथकूट तूप भात असेल तर म्हणजे गिल्ट पण नाही आणि चव सुद्धा. घावन, आणि मी परत घावनासोबत 2 प्रकारची लोणची आणि चटणी असल्यामुळे असं तोंडाला पाणी सुटतंय. थालीपीठ आहे, दही आहे. तर लगेचच सुरुवात करूयात. थालीपीठ हे तुटताना कुरकुरीत तुटलंय, पातळ आहे, भरपूर थापलेलं आहे, छान. लोणच्या सोबत भाजणीचं थालीपीठ, त्याचा अर्थ कळतो. पूर्ण शिजलंय, भाजलं, आणि तो भाजका चव असते ना, ती लागायला पाहिजे. खमंगपणा भाजणीचा तो येतो. आणि परत सगळं छान ते भाजली ज्या पद्धतीने गेलंय त्याची गंमत आहे. पण लगेच घावन घेऊ, कारण घावन गार होईल. हा प्रकार खूप आवडतो. जाळी जी आहे, जाळी, आणि हे इथनं खरपूस आहे आणि आतनं मऊ आहे. आणि तूप तूप आहे बघ. मिरचीच्या लोणच्या सोबत सुरेख. अरे हे लोणचं खाऊन उर्मिला, तुला तर खूप, उर्मिलाला मिरची हा प्रकार खूप आवडतो. लोणचं माझा विकनेस आहे. अशी चव नसते ना आपल्याला मिळतं लोणचं. आपण हे लोणचं विकत घेऊया, त्यांच्याकडे मिळत असेल तर. इतकं कमाल आहे. काहीतरी वेगळं वाटतं त्याच्यामध्ये. इतकं चांगलं कसं वाटतंय लोणचं. त्याच्यात मोहरी एकदम छान सेसली गेली आहे, एकदम फ्रेश लोणचं आहे, ताजं आहे, त्यामुळे ते एकदम छान लागते. या सगळ्यांबरोबर ते एकदम छान लागते. तुझी चव फार भारी आली. आता या लोणच्या सोबत तू घावन कसं आहे? हे कैलीचं लोणचं छान आहे. घावन, अथांग घावन. अथांग घावन कसं आहे? मेथकूट तूप भात, हा आणि मऊ भात आहे. हा गुरगुटा भात म्हणतात ना, तसा भात आहे. आणि मला तेच वाटतं की यांची लोणची इतकी भारी आहेत ना. गरम भात घ्या, थालीपीठ घ्या, घावन घ्या, लोणच्यामुळे चव येते. काय काय चवी असतात ना, त्या आठवणींच्या असतात. म्हणजे तुम्हाला थेट आठवणींमध्ये घेऊन जातात. या मऊ भाताचा एक घास खाल्ल्यावर थेट मला आजी बनवायची ना मऊ भात, आणि मेथकूट बनवायची ना, सेम त्या सगळ्या आठवणी. मेथकूट तूप भात बघा ना, म्हणजे आपण आता घरी सुद्धा बनवत नाही आणि बाहेर मिळतच नाही. म्हणजे यांनी हॉटेलमध्ये मेथकूट तूप भात दिला, इतकी भारी गोष्ट आहे. तर आता काय हरकत आहे. पण आपल्या इथे म्हणजे आपल्याकडे बाकी सगळ्या गोष्टी, पिझ्झा बर्गर पासून सगळ्या गोष्टी मिळतात. या ज्या आपल्या पारंपरिक गोष्टी आहेत त्याच मिळत नाही, आणि त्या रेअर झाल्यात. आणि किती छान आहे. म्हणजे तेच मेथकूट आणि भात, मऊ भात सकाळच्या वेळेला. याला का कम्फर्ट फूड म्हणतात? मला त्या भाताच्या तो जो मऊ मऊ झालेला गिचका, त्याच्यावरूनच लक्षात आलं मेथकुटाची क्वालिटी. लोणचं लावून भारी लागतं. त्या भात वसूल, एका घासात वसूल. एंटर फणस पोळे का शपथ विरघळते तोंडामध्ये संपूर्ण. उर्मिला एक घास खाऊन बघ, फणस पोळे
हे घेतोय आम्ही विकत. फणसाची चव त्याच्यात इतकी ना, फणसाचे गरे खाताना असं ते स्लिपरी लागतात ना, असं पूर्ण विरघळतात ते असं ते. तसं ते स्लिपरी होतं आणि विरघळत आणि दातांची गरज नाही. वा. गोड आहे हे. तर दही बुत्ती आलेली आहे आणि याचं जे प्रेझेंटेशन आहे ते बघूनच म्हणजे मला जे काय समाधान मिळालेलं आहे की मिरची, तळलेली मिरची त्याच्यावरती ठेवली, कोथिंबीर, दही बुत्ती आणि यांचं म्हणजे मी म्हणेन की बाकी सगळे पदार्थ सोडून द्या, यांचं मिरचीचं लोणचं टॉप नॉच आहे. आपण दही बुत्ती खाऊयात. सात्विकतेची पण एक वेगळी चव असते, म्हणजे हे नाही ते खाल्ल्यावर कळतं. येस द्या भाई, विषय एंड. डायव्हर्टच झालं लक्ष सगळं हे आल्यावर. दही बुत्तीबद्दल आपण बोलत होतो की सात्विकतेची वेगळी चव असते आणि ते जे समाधान तुम्हाला मिळतं ना, हा हा हा, दरवेळेस खूप जास्त तिखट, खूप स्पायसी ह्याची गरज नसते. ह्या साधेपणात सुद्धा खूप मोठी चव असते असं मला वाटतं. आणि ते कोकणात तर पदोपदी जाणवतं. तळलेली मिरची पण थोडीशी चुरडली आहे त्यांनी दहीबुत्तीमध्ये, म्हणजे नैवेद्याला असतं ना दहीबुत्ती, तसा आहे हा. आहे काय, मिरचीचे तुकडे सुद्धा याच्यामध्ये आहेत. फार फार अप्रतिम, फार अप्रतिम. म्हणजे खूप दिवसांनी जनरली दहीबुत्ती दही फ्रीज मधलं असतं, आंबट असतं किंवा एकदम गोड करून टाकतात दही भात म्हणलं की. परफेक्ट चव अगदी एकदम. आता आमरस पुरी तर ब्रेकफास्टला असेल, काय पाहिजे आज? पुऱ्या एकदम खुसखुशीत छान तळल्या गेलेल्या आहेत आणि आमरस विशेष म्हणजे मिक्सर मारलेलं नाही, गर असलेला आमरस आहे. जनरली हॉटेलमध्ये जो मिळतो ना, म्हणजे कळतं की त्याच्यामध्ये पल्प आहे, प्रिझर्वेटिव्ह वाला आमरस आहे. ताजा ताजा आंबा त्याने मस्तपैकी व्यवस्थित पिळून दिलेला आहे, त्यामुळे इतका ताजेपणा आहे. आपण घरी आमरस बनवतो ना तसं आमरस आहे. एक प्लेट मागवली होती, अजून एक प्लेट मागवली आणि तरी मन भरत नाहीये, इतकं सुरेख आमरस. म्हणजे सुद्धा पुरी सोबत आता शब्द नाहीत माझ्याकडे. तर मला खाऊ द्या. सगळ्या पदार्थांवरती जोरदार आडवा हात मारायचा आहे मला. सुरेख. त्या हालात गुहागरला 100 नाही 1000% हे ठिकाण मी तुम्हाला रेकमेंड करेन. प्रॉपर कोकणी पदार्थ मी देतो. जास्तीत जास्त कोकणी पदार्थ देता आमचा प्रयत्न आहे. ही एकदा क्वालिटी दिली ती शेवटपर्यंत राहिली पाहिजे. फक्त साधा नाश्ता करायला आलो होतो आणि एवढ्या गोष्टी घेऊन चाललोय. आणि परत सांगतो की इथली जी चव आहे ना ती अजिबात हॉटेलची चव नाहीये. घरात खातोय कोकणी पारंपरिक पदार्थ असं वाटतं. लोणचं सुद्धा मला कळलं की लोणचाचा सिक्रेट काय आहे, तर मोहरी फेसून केलेलं लोणचं आहे. कसलंही व्हिनेगर किंवा काही गोष्टी वापरत नाहीयेत, त्यामुळे त्या लोणच्याला चव एकदम अस्सल आहे. वाह, या सगळ्या गोष्टी, मिरची, लोणचं सगळं खरेदी करून मी चाललेलो आहे. नक्की इथे या जर गुहागरला आलात तर. आता आपला पुढचा स्पॉट जेवणाचा आहे, तो बघूयात कुठला आहे. तर जोगजींची खानावळ, म्हणजे मला इतक्या लोकांनी कमेंटमध्ये हे सांगितलं होतं. म्हणजे मागच्या वेळेस आपण गुहागरचा व्हिडिओ केला होता, खूप लोकांनी सांगितलं होतं आणि मी इतक्या वेळा कोकणात येऊन गुहागरला येऊन सुद्धा मला ही जोगजींची खानावळ माहित नव्हती, हे सुद्धा विशेष. तर त्यामुळे खास यावेळेस ठरवून आम्ही इथे आलोय आणि ही थाळी ट्राय करतोय. आणि म्हणतो ना की नजरेतनच तृप्त झालोय असं म्हणता येईल. की ज्या पद्धतीने लोणची आणि चटण्याच बघून मग तिथेच कळतं की खरी सुगरण. छान गोष्ट म्हणजे गुळांबा आहे बहुतेक हा, तर मी खाऊन सांगतोच. आणि हा साखरांबा आहे. गुळांबा, साखरांबा, मिरचीचं लोणचं, कैरीचं लोणचं, लसणाची चटणी आणि 3 पक्वान नाही. आणि त्यात आंबरस आणि मोदक, म्हणजे इतकं द्वंद्व होणार आहे मनामध्ये की जास्त काय खायचं, आंबरस का मोदक. आणि त्यात श्रीखंड पण दिलंय. तर आपण एक एक गोष्ट खाऊन सांगूया. मटकी ही म्हणजे रस्स्याची नाहीये, नुसती आपली साधी मटकी. आणि कोशिंबीर आहे, गाजर काकडीची, बटाट्याची भाजी आहे. खरंच ती जोग आजीची खानावळ आहे. तर ते प्रत्येक भाजी जी आहे ना, पोळी इतकी मऊ आणि मटकी आहे ना, इतकी सात्विक मटकी शेवटची मी खाल्लेली आठवत नाही. आणि सगळ्यामध्ये छान छान खोबरं आहे. येस, पण वेगळा मसाला, वेगळ्या चवीची मटकी. काळानंतर खाल्ल्यामुळे मज्जा येते. आणि अजून गोष्ट म्हणजे बटाट्याची भाजी बहुतेक असं मला वाटतं, विचारूया त्यांना, कांदा लसूण नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या प्रसादाला असते ना, नैवेद्याला कशी असते बटाट्याची भाजी, तशी बटाट्याची भाजी. परत म्हणत असं की सात्विकपणात सुद्धा चव असते. काय पुरी बरोबरची अप्रतिम बटाटा भाजी. मिरचीचं लोणचं ट्राय कर, कारण ती जास्त फॅन आहे मिरचीच्या लोणचाची. इव्हन लसणाची चटणी, कमाल आहे, कमाल. खोबरं आणि लसूण इतका म्हणजे ताजेपणा आहे त्या चवीमध्ये.
आणि पिऊन बघूयात. ऑफकोर्स पिऊनच बघायला लागणार आहे आमटी. खरं सांगतो तुला, हुक्केरीला माझी आजी बनवायची ना आमटी, सेम तशी. सेम. चिंचगुळ आहे आमटीमध्ये आणि त्या चिंचगुळाची छान चव आहे आमटीची. आणि ना मला कुणास ठाऊक हे खाताना असं नैवेद्याचं ताट असतं ना आपलं गौरी जेवणाला वगैरे, त्या भाज्यांच्या चवी कशा असतात, तर तसाच एक खूप सात्विक स्माइल येतंय, छान खातो तेव्हा ते तृप्त व्हायला बघूनच. तर ऑफकोर्स द हिरो इन्ग्रेडियंट काय पदार्थ थाळीतला मोदक. परत सगळ्यात ना म्हणजे सारण तर अप्रतिम आहेच. पारी आहे ना मोदकाची इतकी परफेक्ट शिजली आहे, म्हणजे खूप कच्ची कच्ची पण नाही आणि खूप तर खूपच सॉफ्ट होते तशी पण नाही, परफेक्ट बॅलन्स आहे. त्यामुळे पारीत कळतं की ती बाई किती सुगरण आहे. ऑफकोर्स जो आजींनी स्वतःने बनवले आहेत मोदक लगेच खाल्ल्यावर कळतात. तो हा छान विरघळतो असं तोंडात फिरतोय छान मस्त. आता हा गुळांबा आहे आणि साखरांबा असं मला वाटतं, मी ट्राय करून बघतो. आय थिंक हे करवंदाचं आहे का ह्याचं आहे, हे कशाचं आहे, हे हे कशाचं आहे? हे आंबोशीचं लोणचं. आंबोशीचं लोणचं. ओके हा. तर हे असं वेगळंच असं हे हे खायला नाही मिळत म्हणून म्हणलं की एकदम चव वेगळी वाटेल. तुम्हाला काय आणायचं आहे? नाही आम्हाला सगळं आहे. तुम्ही ठेवता ना? हो हो, बरं चालेल, तुमचं होऊ दे. फारच सुरेख, प्रत्येक पदार्थ सुरेख. तुम्हाला कसं माहिती देता येईल. हो फारच छान. म्हणजे साध्या साध्या पदार्थांना इतकी चव आली आहे. नव्याने मला कळलं आंबोशी म्हणजे कैरी उन्हात वाळवून मग त्याचं लोणचं असतं. आता आमरस मिक्सर मारलेला नाहीये, पिळलेला आमरस आहे गराचा सुरेख. ना पायरी पण आहे त्याच्यामध्ये मिक्स. आणि आता श्रीखंड खरंच खूप भारी आहे. म्हणजे काय एक्सप्लेन करायचं ना, असं होतं कधी कधी. श्रीखंडात सुद्धा इलायची श्रीखंड, श्रीखंड पण खाऊन घे, आंबटपणा त्याचं, वेलची हलकीशी. वा वा वा. म्हणजे का लोक मला हे घरी बनवलेलं आहे. विचारत मला असं वाटतं घरीच बनवलेलं आहे, सगळं हे घरी बनवलेलंच आहे, बाहेरचं नाही आहे. ते केशराची चव. केशराची आणि वेलचीची पण चव येते. अरे कन्सिस्टन्सी कशी भारी जमू शकते घरी करून. मस्त ते ब्लेंड झालंय. आता आम्हाला जरा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू दे, बाकी पण नंतर बोलूयात. आणि इथं आत आल्यावरच खूप छान वाटतं. म्हणजे चपला बाहेर काढून तुम्ही आज जेवायला यायचं. 100 वर्ष जुनी जागा आहे ही. ही थाळी सुद्धा खूप जुनी आहे आणि बाहेरच तो बोर्ड लावलाय जोगाजी. आणि त्या जुन्या घरात तुम्ही बसता खायला, त्यामुळे तो पण एक फील वेगळा आहे. त्यामुळे मनानी डोळ्यांनी चवीनी सगळ्यांनी तृप्त करणारी अशी परफेक्ट थाळी आहे जोगाजी. 100 नाही 1000% मी रेकमेंड करेन ही थाळी. नक्की इथे खायला या गुहागरला आलात तर. आपण इथे शूटिंग करतोय म्हणून त्या आलेल्या नाहीयेत, आपल्याला मागे दिसतात त्या सगळीकडे, प्रत्येक टेबलावरती त्या चालतात आणि अतिशय आग्रह करून टिपिकल सगळ्या आज्या करतात. त्यांचं लक्ष आहे प्रत्येक थाळीवरती. म्हणजे आणि ऑड डेला आलं तरी एवढी गर्दी आहे. म्हणजे सॅटर्डे संडेला काय गर्दी असेल. मला असं परत वाटतं असं हे खऱ्या अर्थाने. म्हणजे आपण काय माहिती का, सगळीकडे मराठी खाद्य संस्कृती म्हणजे वडापाव आणि मिसळ हे सगळीकडे जागोजागी जाऊन भ्रष्ट झालेत सगळ्या गोष्टी. ही खरी मराठी पदार्थांची संस्कृती असं मला वाटतंय. तर सगळे आपण नाश्ता केला होता ते योगेश्वरी आणि जोग. काय अचानक होणार खतरनाक गेस्ट अपीअरन्स होणार आहे आता. आम्हाला म्हणजे सरप्राइझिंग होतं की स्वतः मुकुंद अनासपुर इथे जेवणासाठी आलेले आहेत. मी खूप जुना गिराईक आहे इथला. एकतर जोग काकूंकडे जेवण म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते. आणि ही एरवी खूप बडबड बडबड करते, पण आज बहुतेक मला वाटतं समोर जे आलंय त्यामुळे तिचा आवाज थोडासा दबलेला असेल. कदाचित जेवणानंतर तुमच्याशी उत्साहात बोलेल, जेवणानंतर 2 तासांनी असंही असेल. पण फार शुभेच्छा आणि थँक्यू. थँक्यू. कधी सुरुवात केली होती तुम्ही? 2000 सालापासून थोडेच असं इथे आल्यावर आपण काहीतरी करायचं असं डोक्यात होतं. लोकांनी थोडं सांगितलं की हे करून बघ. कधी केलेलं नाही हा. सुरुवात केली पहिल्यांदा 5 शून्यातून सुरुवात केली आम्ही. आणि इतकी छान झाली सुरुवात की आता मी मागे वळलेच नाही. आता आमचं दुसरं म्हणजे आम्ही साधारण आम्हाला सांगून लोक येतात किंवा आम्ही उद्या जेवायला येणार होतो म्हणजे आम्ही अंदाज घेतो एवढे लोक आहेत, त्याप्रमाणे तसं जेवण करतो. म्हणजे आयत्या वेळेला एखाद दुसरा आला तर घेऊ शकतो, खूप जण आले तर नाही घेत. आधी सांगून जातात. त्यामुळे मग आम्ही दुपारचं जेवण असेल ते दुपारीच, संध्याकाळी ताजं जेवण.
आपण लोकांना मायेने जेव घालतो ते लोकांना जास्त आवडतं. हम्म. आणि तीच आपली ही आहे ना. ते जरा फील असा होतो की आपण आजीकडेच आलोय जेवायला, हे खरं. आम्हाला गुहागरची घरगुती खानावळ समजली, जी एका जुन्या कोकणी घरामध्ये चालवली जाते. मीराज किचन. हे खूप भारी ठिकाण मिळालंय. म्हणजे असं वाटतच नाही की रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये प्रवेश करतोय. असं पूर्णपणे जुन्या घरात सारवलेली जमीन आहे, ओसरी पडवी असं म्हणतात ना, तसं आहे. आणि आत घरामध्ये ते जेवायला देतात. खूप जास्त उत्सुक आहे काय असेल जेवायला. चला. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की. येस. तर काय बोलायचं. सुरुवात कुठून तू करणार आहेस? सुरुवात आता खरं तर कन्फ्युजिंग आहे, पण मी भाजीपासनं. ऑफकोर्स घारगा मी सगळ्यात शेवटी खाणार आहे. आणि इतकं भारी वाटतंय ना की कडेपाट्याचं घर, सारवलेली जमीन आणि केळीच्या पानात वाढलेलं जेवण. म्हणजे काय काय बोलायचं. स्वर्गसुख म्हणतात ते हेच गाव नाही का. तर मला असं वाटतं की सुरुवात मला असं वाटतं की डाळिंबी उसळपासून करतो. वालाची उसळ आवडीची आहे. आणि सगळ्यात छान म्हणजे ही रस्सा नाही तर थोडी ड्राय पद्धतीची वालाची उसळ आहे. अप्रतिम. म्हणजे परत मला विशेष काय वाटतं, त्या वालाचा स्वाद तसाच आहे. कुठलाही मसाला किंवा बाकी गोष्टी ओव्हरपॉवर न करून देता तरीही त्यात छान चव आणली आहे. अतिशय माइल्ड आणि सात्विक उत्कृष्ट वालाची उसळ. आमटी आहे पण मी ती पिणार आहे. आमटी शेवग्याची आमटी छान, त्यात खोबरं दिसतंय, कोथिंबीर सुद्धा आहे. परत समाधान असं जे वाटतं एक घोट प्याल्यावरती सुद्धा. आणि सुरेख चव आहे. मला हे जे जायफळाचं लोणचं हा आयुष्यात पहिल्यांदा खाल्लेला प्रकार आहे. इतकं सुंदर आहे. हे खाल्ल्यानंतर जाऊन झोपायचं आता. अप्रतिम आहे. आणि ही जी काय आहे शहाळ्याची चटणी फार कमाल आहे. आणि सुकरी तर म्हणाला अगदी बरोबर आहे. भाज्या आहेत ना तुम्ही कशाही बनवा, पण भाजीची जी ओरिजिनल चव आहे ती जाता कामा नाही भाजी बनवताना. एक मिनिट, मला फक्त शहाळ्याच्या चटणीबद्दल बोलायचं. सॉरी, म्हणजे मला असं राहवलं नाही म्हणून मी तिला इंटरप्ट केलं. मला वाटलंच तू का नाही अजून ती खाल्लेली. म्हणजे ही जी चटणी आहे ना शहाळ्याची चटणी का हलकासा गोडवा आहे त्याच्यामध्ये, जो शहाळ्याच्या पाण्याचा असतो किंवा आपल्या मलई असते ना शहाळ्यातली, त्याचा जो गोडवा असतो तो हलकासा गोडवा आहे. पण त्यात मिरची सुद्धा आहे. त्यामुळे तोही म्हणजे थोडीशी चव किंवा झणझणीत नाही म्हणणार मी, पण तिखटपणा आणि गोडवा असं ते एकत्र आल्यामुळे म्हणजे अशी चटणीच आपण जी खोबऱ्याची चटणी घालतो ना ते काय त्यांना असं वाटेल की चटणीचं काय इतकं कौतुक करतात. पण खरं सांगू हे जे जिन्नस आहेत ना हे जमून येणं आणि त्यानं आता पूर्ण ताट पान जे संपूर्ण होतं ना, इतकी सुंदर चटणी आहे ना. मी हे खजुराचं लोणचं ट्राय करतो. सुरेख. ही कढीपत्त्याची चटणी. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, म्हणजे उर्मिलाचंच वाक्य दर नेहमी ती वापरते, असं म्हणतात ना गॉड लिव्स इन डिटेल्स. तर हे खऱ्या अर्थाने डिटेलिंग आहे हे ताटाचं. आणि याच्यामुळे चविष्ट गोष्टी बनतात. खऱ्या अर्थाने म्हणतात ना की तुमच्या ताटामध्ये खारट, तुरट, आंबट, तिखट, गोड या सगळ्या चवी आल्या पाहिजेत. तर खऱ्या अर्थाने छान परिपूर्ण ताट तुमचं असतं. तसाच पूर्णपणे अनुभव म्हणजे या सगळ्या वाचलेल्या, ऐकलेल्या आणि सध्या त्या रिलांमध्ये बघणाऱ्या आपण गोष्टी आहेत म्हणजे आपण खूप बघत असतो, पण मिळत नाही, पण मिळत आणि अनुभवायला मिळतंय असं मला वाटतंय. आता हे आळूचं फतफद हे आता मी खातो. परत आळूचा स्वाद आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी विशेषतः अनलिमिटेड थाळ्यांमध्ये आळूची भाजी ना स्वीट डिश सारखी बनवतात. साखर घालतात, गुळ घालतात, काय माहित नाही मला, ती गोडच लागते आणि ते अतिशय कृत्रिम गोडवा त्याच्यामध्ये असतो, डिझर्ट. पण यात आळूचा स्वाद येतोय, आळूचा हलकासा गोडवा येतोय जो अत्यंत नॅचरल आहे. सुरेख चव आहे. आणि ही गोष्ट मी सगळ्यात शेवटी ठेवली, मला फणसाचा घारगा. शेवग्याच्या आमटीबद्दल बोलायचं. शेवग्याची शेंगीची रस्सा भाजी वेगळी, शेवग्याच्या शेंगीची सुकी भाजी वेगळी आणि शेवग्याची आमटी वेगळी. या सगळ्यामध्ये फरक आहे कारण त्यांचं प्रिपरेशन फक्त वेगळं नाही, त्याची चवच बदलत जाते. ऑफकोर्स प्रत्येक घरातला मसाला वेगळा, पण ना शेवग्याची आमटीमध्ये ना आमटी बनवतातच वरणाची बरोबर,
तर ना बऱ्याचदा शेवग्याच्या शेंगा ओव्हरपॉवर करतात आणि मग त्या डाळीचं त्या वरणाची जी चव असते ना गोडसर ती जाते निघून. पण ही परफेक्ट शेवग्याची आमटी आहे. आता मी यांनी सुरुवात का नाही केली, कारण मग हेच खाईन फक्त म्हणून. तर फणसाचे घारगे आणि प्रचंड उत्सुकता. आतापर्यंत मी भोपळ्याचे घारगे खाल्लेले आहेत. फणसाचा घारगा हा प्रकार मी पहिल्यांदा खातो. इव्हन जायफळाचं लोणचं सुद्धा मी पहिल्यांदा खाल्लं. तर आहा. घासाघासात फणस. अरे असा सुवास जर तोंडात सुटला म्हणजे फणस. खूप वियर्ड आहे कारण नाकात सुटतो ना, पण चवीच्या माध्यमातून जिभेच्या माध्यमातून सुवास सुटलाय फणसाचा. इतका तो असा छान फ्लेवर आलाय. वा वा. हा म्हणजे हे अतिशयोक्ती वाटेल, पण मी खरं सांगू का, म्हणजे छान चविष्ट आहे किंवा एन्जॉय करतोय आम्ही. याच्या पलीकडे मी सांगेन की आज मला खऱ्या अर्थाने समृद्ध झाल्यासारखं वाटतंय. समृद्ध का? कारण मला असं वाटतं की ही कलाकुसरच आहे एका प्रकारची. ज्या पद्धतीने एक एक भाज्या आणि चटणी, लोणचं, डिटेलिंग जे आहे ना, ही कलाकुसर आहे आणि या कलेचा आनंद घेतल्यासारखं मला वाटतंय. तुम्हालाही जर असा पारंपरिक चवीचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की इथे या. बरं, तुम्ही आधी ऑर्डर करा शक्यतो, कारण हे कम्प्लिटली होमस्टे सारखं आहे. इथे पूर्णपणे हॉटेल रेस्टॉरंट नाहीये, घरचं आहे. फोन नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असेल. तुम्ही शक्यतो आधी फोन करून खात्री करा, मोठा ग्रुप असेल तर. पण मिराज किचन अप्रतिम. म्हणजे आज मी म्हणतो ना दरवेळेस की कोकणाची ट्रिप सारखं काय कोकणात जायचं, दरवेळी कोकणातली ट्रिप काहीतरी वेगळं सरप्राईज देत असते. तर हे सरप्राईज आहे मला असं वाटतंय. आणि एका घासात ऑफकोर्स एका घासात वसूल तर म्हणजे मी जेव्हा चटणी खाल्ली तेव्हाच एका घासात वसूल झालं. फक्त चटणीसाठी यावं एवढा प्रवास करून इतकं वसूल झालं. आता मला जरा मनापासून खाऊ दे, बडबड खूप झाली आणि आता खाऊयात मनापासून, आनंद घेऊयात असं मला वाटतंय. येस. ताई जेव्हा वाढत होत्या ना तेव्हाच प्रत्येक पदार्थाची चव समजली आणि रंगांनी पण एकदम परिपूर्ण आहे, हे वासांनी परिपूर्ण आहे, चवीनं परिपूर्ण आहे. किंवा जिऱ्याचा वापर, मग तो भाजी मधला असेल, तो चटणी मधला असेल, तो भरिता मधला असेल, यांनी ना खूप चव एक वेगळ्या लेवलला घेऊन गेले सगळ्या पदार्थांची आणि खूप सुंदर. सगळ्या पदार्थांची चव एकदम छान, सात्विकपणा जाणवतोय त्याच्यात. इथे हे जे फणसाचे घारगे आहेत ना, कमाल कमाल. आणि चटणी पण खूप सुंदर आहे नारळाची. मला आळूचं फतफद पण खूप आवडलं. म्हणजे मी असं वाटीने पिती येते सूप सारखं. सगळं जेवण आपलं. मला आधी किचन हा विषय खूपच आवडतो. जेवण बनवणं, जेव्हा ते पहिला घास घेतात तेव्हा पहिलं जेव्हा येतं ना, ते मला फार आवडतं. काय खासियत आहे आपल्या पारंपरिक पदार्थांची? मुख्य म्हणजे तेल. फोडणी नीट झाली पाहिजे. तुम्ही कोणतं तेल वापरता याच्यावरती सुद्धा पदार्थाची चव ठरते. आता आमच्याकडे नारळ घरचे असल्यामुळे आम्ही त्याचं लाकडी घाण्यावरनं खोबरेल तेल करून आणतो. त्यामुळे माझ्या सगळ्या पदार्थांमध्ये खोबरेल तेलच जास्त वापरलं जातं. आणि ज्या भाज्या आम्ही लावल्यात, जसं की तोंडली, अळूची पानं, वडीची पानं, भाजीची पानं, वडीची पानं, पडवळ, वांगी, टोमॅटो, मिरच्या, परत आम्ही थोडीशी मेथी आणि पालक पण लावलं होतं. तर जास्त करून सेंद्रिय भाज्याच घरच्याच वापरतो. फार कमी विकत आणाव्या लागतात. आणि थोडी आमच्याकडे तर जळवण भरपूर असतं वाडी असल्यामुळे, त्यामुळे चुलीवरचं जेवण करण्यामध्ये जास्त भर असतो. इथे सुद्धा तुम्ही ताट देऊ शकला असता. हो, तुम्ही केळीचं पान देताय. हो. म्हणजे मुद्दामच मी केळीचं पानच ठेवलंय, कारण तुम्ही कोकणात येताय म्हटल्यावरती ते फिलिंग तुम्हाला पूर्ण कोकणातलं आलं पाहिजे. ताटं देणं तर अगदी सोपं आहे, पण केळीची पानं मापात कापणं, काही जी मोठी असतात ती कडेने सुद्धा कापावी लागतात. त्याला योग्य आकार देणं, ते हलक्या हाताने धुणं, हलक्या हाताने पुसणं, तर हे ताटांपेक्षा याच्यात जास्त वेळ जातो. पण मला तसंच ठेवायचं होतं. म्हणजे कितीही वेळ गेला, कितीही लोक जेवून गेली, तरी त्यांना केळीच्या पानातच त्यांनी जेवावं असा माझा हट्ट होता. हट्टच. इतकं मोठं सरप्राईज गुहागरमध्ये मिळेल मला अजिबात वाटलं नव्हतं. म्हणजे मी परत एकदा मला खूप समृद्ध झाल्यासारखं वाटतंय मला. आपण न्याहारी केली सकाळी, मग दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, आणि थाळी पण कमीपणाचं होईल, म्हणजे तो पारंपरिक बेत होता. आणि मला असं वाटतं की सध्या पर्यटक वाढत आहेत सगळीकडे, फास्ट फूडच्या चेन वाढत आहेत, कारण पटापट लोकांना सगळ्यांना सर्व करायचं आहे. अशा काळामध्ये अशा घरांमध्ये अजूनही पारंपरिक जेवण दिलं जाते. आणि जे खऱ्या अर्थाने कोकणाचं वैभव आहे, महाराष्ट्राचं वैभव आहे,
आणि ते टिकवायचा प्रयत्न करतायत आणि ते जेवता आलं, त्याचा आनंद घेता आला, हे खूप छान वाटतंय. मला असं वाटतं की हे आहे खऱ्या अर्थाने सस्टेनेबल टुरिझम असं मला वाटतं. आणि जेव्हा आपण मराठी पदार्थ म्हणतो, आपण स्वतःचे मराठी पदार्थ प्रमोट करायला पाहिजेत. सगळीकडे परत पनीर आणि या गोष्टी वाढत चालल्या आहेत, म्हणजे त्याही छान आहेत, म्हणजे त्याही मी एन्जॉय करतो. पण कोकणात येऊन किंवा आपल्या महाराष्ट्राचे अस्सल मराठी पदार्थ खाण्याचा जो आनंद आहे, परत मी म्हणतो सात्विकतेची त्या चव आहे, त्याचं समाधान वेगळं आहे आणि ते समाधान परिपूर्णपणे मला घेता आलं. आणि त्यासाठी मला एक स्वतः मराठी असल्याचा एक अभिमान वाटतोय. स्वतः मला कोकणात येता येतं याच्याबद्दल कृतज्ञता वाटते. सगळ्या कोकणाबद्दल कृतज्ञता वाटते, कोकणातल्या लोकांबद्दल कृतज्ञता वाटते. म्हणजे मी काय बोलू आणि काय नको असं मला झालंय. इतकं छान मी खाल्लंय आणि असं एक छान समाधान घेऊन मी परत पुण्याला चाललोय. आणि परत कायम कोकण काहीतरी तुम्हाला नवीन सरप्राईज देतं. आणि म्हणून कोकण मला माहीत नाही, माझा खरं तर कोकणाशी माझे पाहुणे किंवा आई वडील किंवा काहीच कोणाशी कोकणाचं तसं नातं नाही आहे. पण तरी मला स्वतःला कोकण हे सेकंड होम वाटतं, कारण मला असं वाटतं काहीतरी पूर्वजन्मीचं असेल. पण खूप छान वाटतंय आणि असेच इंटरेस्टिंग स्पॉट्स आम्ही तुमच्यासमोर, खरं तर स्पॉट पण नाही म्हणता येणार, स्पॉटसुद्धा कमीपणाचं होईल, पण ठीक आहे, अशीच इंटरेस्टिंग ठिकाणं मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. आणि प्लीज मला कमेंटमध्ये सजेस्ट करा. मला असं वाटतं की अशा लोकांना आपण सजेस्ट करायला पाहिजे, अशा मराठी लोकांना जे छानपैकी घरामध्ये, स्वतःच्या घरामध्ये किंवा छोट्या प्रमाणात खूप स्वतःच्या पद्धतीने चांगला प्रयत्न करत आहेत. तर असं आपण अशा लोकांना नक्कीच प्रमोट करूयात. आणि परत पुढच्या बुधवारी आणि आपण रविवारीसुद्धा नवीन व्हिडिओज घेऊन येत असतो. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.